पाहिजे त्यांना. खरं तर ते इंजिनियर आहेत, पण त्यांनी ज्या ज्या गोष्टी देशासाठी केल्या होत्या त्या मुद्दाम मी सुरुवातीला सांगणार आहे. कारण भारतीय सैन्यासाठी त्यांनी गलवान व्हॅलीमध्ये जिथे -15 टेम्परेचर असतं तिथे त्यांनी त्यांच्यासाठी घरं बनवली, ज्या घरांच्या आत टेम्परेचर +15 राहील, म्हणजे 30 डिग्रीचा फरक पडेल असं त्यांनी घरं बांधली. त्यांच्यासाठी ऑक्सिजन वाढवायला त्यांनी उपक्रम राबवले, आर्टिफिशियल ग्लेशियर्स तयार केले. अशा या व्यक्तीला त्रास देऊन, म्हणजे खरं तर त्यांच्यावर उपोषणाची पाळी यायलाच नको होती. पहिल्याच दिवशी खरं तर सरकारने बोलवून त्यांच्याशी चर्चा करणं अपेक्षित होतं, पण पहिले 4-5 दिवस त्यांनी काही केलं नाही, 10 दिवस केलं नाही, 20 दिवस केलं नाही, आणि तब्बल 21 दिवस त्या माणसाला उपोषण करायला भाग पाडून त्यांच्याकडे ढुंकूनही न बघता, चर्चा तर दूर की बात, एक व्यक्तीला पाठवलं देखील नाही. इतकं निर्दयी, निष्ठूर, दिशाहीन, त्यांना जनसंवेदना नाही असं सरकार, कारण ते सज्जन माणसांचं सरकार नाही. मी आज मुद्दाम हे म्हणावंसं वाटतंय की सज्जन माणसं असती, ज्यांना हृदय असतं, अशा माणसांनी तात्काळ त्यांच्याशी चर्चा केली असती, पण तसं न करता